नमस्कार, मी जान्हवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण राशीनुसार रंगांचे महत्त्व या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आचार्य सुनील कुमार. आचार्यजी, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. ओम श्री महादेव्ये नमः. आचार्य सुनील कुमार हे गेली 22 वर्ष भाग्य परिवर्तनच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणीवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेले असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेमध्ये कॅलिफोर्निया, दुबई पासून देशामध्ये दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा आणि इंदोर आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबई येथे त्यांचे सेंटर्स आहेत. आपणास आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपलं शंका निरसन करून घेऊ शकता. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. आज आपला विषय आहे राशीनुसार रंगांचं महत्त्व आणि त्यामुळेच मला असा प्रश्न विचारावासा वाटतं की कोणत्या राशीनुसार कोणत्या रंगाचे कपडे घातले पाहिजेत ज्यामुळे यश मिळतं, आणि हे खरं आहे का? हो, आयुष्यात रंगांचा खूप महत्त्व असतो. म्हणजे जर तुम्हाला आपला आयुष्य रंगाने जर रंगायचं तर तुम्ही जर थोडासाही लक्ष दिला राशींवर किंवा तुमची कुंडलीवर, तुम्हाला माहित असेल खूप काही लोक एकच रंग जास्त घालताय. त्याचं कारण काय? म्हणजे जर कुणाला पिवळा रंग खूप आवडतो आणि तो पिवळा रंग नेहमीच घालतो, याचा अर्थ असा आहे निश्चितपणे त्याची कुंडलीमध्ये गुरुची जी स्थिती आहे ते खूप चांगली आहे. म्हणजे गुरु प्रभावशाली आहेत म्हणून त्याला ते पिवळा रंग आवडतो. आणि नंबर 2, जर गुरु तुमच्या नीच राशीमध्ये आहेत, म्हणजे मकर राशीमध्ये जर गुरुची युती झाली आणि तुम्हाला पिवळा रंग आवडतो आणि तुम्ही पिवळा रंग घालताय, तर निश्चितपणे त्याच्यामुळे तुम्हाला दुर्भाग्याचा सामना पण करावा लागणार. कधी कधी काय असतं, आपला इंटरव्ह्यू आहे, म्हणजे आपल्याला एक्झामिनेशनसाठी जायचं आहे किंवा काही महत्त्वपूर्ण कामासाठी आपण निघालो आणि त्या काळात काय केलं की आपला म्हणजे मंगल चांगला नाही, आपण लाल रंग घातलं. आपला गुरु चांगला नाही, आपण पिवळा रंग घातलं. तर यासारखा रंग म्हणजे जे तुम्हाला नाही घातला पाहिजे, जर तुम्ही रंग घातला किंवा जे योग कारक ग्रह आहेत आणि योग कारक ग्रहानुसार किंवा राशी अनुसार, म्हणजे तुमची जर मेष राशी आहे तर मेष राशीचे स्वामी कोण? जा मंगल. मंगलचा रंग कोणता आहे? लाल. आणि त्या दिवशी मंगळवार जर आहेत आणि मंगळवारी तुम्ही काय केलं? लाल रंग घातला. आता तुमची दशा किंवा तुमच्या ग्रहांचा योग काही असू द्या, पण जर तुम्ही फक्त एवढा केला की तुमची राशी अनुसार आणि जे तुमचा स्वामी आहे आणि जर वार पण त्यांचा आहे आणि तुम्ही जर तो रंग घातला, निश्चितपणे आपल्याला जे आपलं काम आहे त्याच्यामध्ये यश भेटणार, 100% भेटणार. अगदीच, म्हणजे राशीनुसार रंगांना महत्त्व आहे. कोणत्या पद्धतीचे कपडे आपण कोणत्या रंगाचे घातले पाहिजे हे तितकंच महत्त्वाचं आहे. खूप महत्त्वाचं आहे. अगदीच. पण मग मला अजून एक विचारायचंय की वाहन खरेदी करत असताना सुद्धा हा विचार केला पाहिजे का? राशी आणि कुंडलीनुसार वाहन खरेदी केली पाहिजे का? निश्चितपणे केली पाहिजे. खूप काही लोक मला विचारताय, गुरुजी आमची कुंडली बघा तुम्ही, पत्रिकेनुसार आमची राशी अनुसार माझं नाव हे आहे आणि या नावानुसार मला कोणत्या रंगाची गाडी घेतली पाहिजे, कोणती रंगाची मी गाडी बुक करू. आणि तुम्ही बघा, आज गाडी म्हणजे काय? गाडी म्हणजे साक्षात तुम्हाला जे यश भेटतोय ना, ते गाडीमुळे. आज तुम्हाला कुठेही जायचं तर गाडीची गरज आहे. म्हणजे हा एक खूप महत्त्वाचा साधन आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बसताय. आणि खूप काही लोकांना तुम्ही बघताय की गाडी घेतली आणि परत परत ते दुर्घटनाग्रस्त, तुमचा अपघात होतोय. कधी कधी काय असतं, गाडीला पण लोक त्रास देत आहे, म्हणजे कधी गाडीला स्क्रॅच मारताय तर कधी गाडी दुर्घटनाग्रस्त होती, कधी काय प्रॉब्लेम, कधी काय प्रॉब्लेम. आणि कधी कधी असं पण जेव्हापासून हे गाडी घेतली, म्हणजे हे रंग घेतला, तेव्हापासून इतकी म्हणजे आपली कामयाबी इतकी वाढली की एक गाडी आपल्याकडे होती, अजून 2 गाडी आली, 3 गाडी आली. खूप काही लोक तुम्ही बघा, खूप काही आपल्या देशात जे उद्योगपती आहे ना, त्यांच्या घरी तुम्ही जर जाऊन बघितलं ना, ते जे त्यांची जुनी गाडी असतात तिला बिकत नाही. ते काय करताय, तिला एकदम उभी ठेवतात.
की बाबा हा आमची पहिली गाडी होती, हा रंग आपण घेतला होता, पण हा रंग जे घेतला होता ना आपण त्या रंगाची गाडी म्हणजे आजपर्यंत आपण घेतो. कारण की एक गाडी आपण या रंगाची घेतली होती आणि आज आपल्याकडे 5 गाडी झाली, पण 5 गाडी जे झाली आपल्याकडे ते हा गाडीमुळे, म्हणून आपल्याला हा गाडी विकायच्या नाही. खूप लोक जुनी गाडी ठेवत आहे. म्हणजे माझा मत असं नाहीये, पण लोकांची मी तुम्हाला श्रद्धा सांगतो की रंगाचं खूप महत्व आहे आपल्या आयुष्यात. म्हणून कोणता रंग घातला पाहिजे, कोणते रंगची गाडी घेतली पाहिजे याच्यावर विचार तुमची राशी अनुसार जर तुम्ही केला, तुम्ही निर्णय राशी अनुसार जर घेतला तर तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो. राशीनुसार रंगांचं महत्व आपण बघणार आहोत. मात्र आपल्याला प्रेक्षकांचे देखील फोन यायला लागलेले आहेत. आपल्याला कोल्हापूरहून भीमराव यांचा फोन आलेला आहे. भीमराव बोला, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार गुरुजी. नमस्कार बेटा, मला जन्म तारीख सांगा. जन्मतारीख 30/3/2012 आणि जन्म वेळ माहिती आहे? हा शुक्रवार 5:15 सायंकाळी 5:15 वाजता. अच्छा, ते तुमच्या तर नाहीये 2012 ना? आमच्या पुतण्या आणि अच्छा, तो ठीक आहे ठीक आहे. मला एक सांगा, याचा जन्म कुठे झाला, जन्म ठिकाण काय? त्याचं जन्म ठिकाण बांबवडे म्हणून आहे. बांबोडे. हा ठीक आहे. आणि मला आता एक सांगायची तुम्हाला, म्हणजे हा मुलगा जे आहे तर हा मुलाचं जे नेचर म्हणजे याची जे प्रकृती आहे ते थोडे वर्ष पासून थोडीशी बिघडलेली असं मला वाटतं. म्हणजे याच्या नेचर मध्ये, याची स्वभाव मध्ये तुम्हाला थोडासा विकृती वाटत असेल. म्हणजे तो चिडचिड आणि रागिष्ट स्वभाव, कधी काही तोडणं फोडणं असं करतोय का तो? हा होय, चिडचिडतोय, स्थिर नसतोय, असा जेवत नाही का, स्थिर बसून जेवत नाही, रात्रीचा उठून पडतोय वगैरे असं जरा. खूप चिडचिड आणि खूप रागिष्ट स्वभाव आहे. हा कुणाचं ऐकत नाही. हा, काम ऐकत नाही, सांगितलेली गोष्ट ऐकत नाही. अच्छा, नंबर 2, जे बाहेरचे लोक जे असतात ना, बाहेरची मित्रमंडळी, बाहेरचे लोक, त्यांचं खूप ऐकणार, पण तुमच्या ऐकणार नाही. आणि त्याला थोडासा प्रॉब्लेम त्याच्या स्वभाव मध्ये, म्हणजे याची लग्न स्थान मध्ये जे युती आलेली आहे ना त्याच्यामुळे स्वभाव मध्ये खूप बदल झालेला आहे. आता काय करायचं त्यासाठी तर तुम्ही नीट पद्धतीने ऐका. तुम्ही दर शनिवारी पिंपलाच्या झाडाच्या खाली जाऊन तुम्ही भीमसेन कपूर असतात ना, ते भीमसेन कपूर लावायचे तुम्हाला. नंबर 1. नंबर 2, पौर्णिमाच्या रात्री एक भांड्यात काहीतरी घ्या तुम्ही, त्याच्यामध्ये पाणी भरा आणि चंद्रमाची सावलीमध्ये ठेवा. तो पाणी तुम्हाला प्यायला द्यायचं, ठीक आहे? आणि नंबर 3, एक केसी मोती म्हणून लॉकेट बनवून द्या आणि याच्या गळ्यात घालून द्या. निश्चितपणे त्याचा क्रोध, त्याचा राग आणि चिडचिडपणा एकदम शांत होऊन जाईल. आणि अजून एक मी तुम्हाला सांगतो, याची आईला सांगा, कारण ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्रमा आई कारक ग्रह आहेत आणि सूर्य वडील कारक ग्रह आहेत. तर आईला सांगा, हे तर करणार नाही, पण आईला जर तुम्ही उपाय करायला सांगितला ना तर निश्चितपणे त्याला यश भेटणार. नंबर 2, आईला एक विषय अजून सांगायचा, दर सोमवारी महादेवच्या मंदिरमध्ये जाऊन ते सफेद चंदन म्हणजे पांढर चंदन तुम्हाला लेपन करायचं शिवलिंगवर. एवढा जर केलं ना, लवकर तुम्हाला याच्या स्वभावामध्ये बदल दिसणार. खूप खूप आशीर्वाद. भीमराव यांच्या समस्येवरती आचार्यजींनी मार्गदर्शन केलेले आहे. तुम्हालाही जर काही अशा समस्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की फोन करा. आचार्यजी, आजकाल आपण ट्रेंड बघतोय, जेव्हा आपल्याला घराचं रंगकाम करायचं असतं तेव्हा आपण गुगलवर जातो, सर्च करतो आणि जे कलर कॉम्बिनेशन आवडेल ते आपण घराला रंग देतो. पण राशी आणि कुंडलीनुसार आपण घरांच्या भिंतींना रंग काम करणं हे आपल्याला फलदायी ठरू शकतं का, यशदायी ठरू शकतं का? हो, यशदायी ठरू शकतो, पण हा शक्य नाही ऍक्च्युली. काय असतं, आजकाल लोक इंटिरियर करताय, तर इंटिरियर अनुसार ते रंग देता म्हणजे भीतीला. पण एक काम तुम्ही नक्की करू शकता, जे तुमच्या मेन गेट आहेत, मेन गेट आणि जे तुमच्या मेन गेटच्या बाजूला जे दोन्ही कोण आहे, तुम्ही तिथं ते रंग देऊ शकता. म्हणजे तुमची राशी अनुसार मेन गेटचा रंग पण जर तुमची राशी अनुसार आला ना तर निश्चितपणे तुम्हाला यश भेटणार. पण जे भीती म्हणजे जर कुणाची कन्या रास आहे
आता त्याला काय करायचे, त्याच्या म्हणजे हिरवी रंगाची ते भिती हे करायचे का, तर ते जर इंटिरियर मध्ये ते नाही मॅच होत तर काय करणार आपण. तर त्यासाठी काय करा, तुम्ही काय करा, जे आपला मेन गेट आहे तर मेन गेटच्या बाजूला ते रंग तुम्ही थोडासा देऊ शकता. तर त्या हिशोबाने जर तुम्ही रंग दिला तुमची राशी अनुसार, निश्चितपणे घरात वास्तुदोष, घरात नेगेटिव्ह एनर्जी किंवा घरात जे चिडचिड, भांडणं, राग, म्हणजे याची प्रॉब्लेम आज म्हणजे जे आपण बघतोय, म्हणजे दर फॅमिलीमध्ये हा जे प्रॉब्लेम आलेली आहे ना, याच्या कारण असं आहे की आपण शत्रू राशीचे रंग वापरताय. म्हणजे आपण कपडे पण घालताय ना, तर जे रंग आपल्याला शत्रू राशीचा आहे आणि तो रंग जर आपल्याला आवडतो, म्हणजे जर कुणाला आपण सांगितलं बाबा तुला काळे रंगाचे कपडे नाही घालायचे आणि त्यांनी काळे रंगाचे कपडे घातल्याने तो त्याचा स्वभाव पण रागिष्ट आहे, तर निश्चितपणे त्याला अजून राग येणार. लाल रंगचे कपडे नाही घालायचे असं जर कुणाला सांगितलं, बाबा तुझ्या मंगल चांगला नाहीये, तर काय कर, शनिवारी आणि मंगळवारी ते लाल कपडे घालायचे नाही, आणि त्यांनी घातले तर निश्चितपणे त्याला राग येणार, भांडणं होणार. तर तसंच घरी पण जर भीतीचा रंग तसा नाही ठेवला, तुम्ही बाहेर मेन गेटचा कलर किंवा जे आपला मेन गेटच्या बाजूला तुम्ही 2 स्पॉट ही जर तुम्ही ठेवले, तरी तुमच्या आयुष्यावर खूप जबरदस्त परिणाम होतो. अगदीच. पण जसं तुम्ही म्हणालात आता मगाशी की एखाद्याला एखादा विशिष्ट रंग आवडतो, जसं की एखाद्या व्यक्तीला काळा रंग आवडतो, पण तो रंग सुद्धा त्याला शुभ आहे का अशुभ आहे कसं ठरवायचं, म्हणजे ते असं असतं का? जर त्याची रास मकर आहे, कुंभ रास आहे, तर त्याच्या स्वामी शनी आहे, निश्चितपणे तो काला रंग वापरू शकतो. पण खूप काही लोक असं पण म्हणतात, म्हणजे गुरुजी लोक पण म्हणताय की नाही नाही, काला रंग नाही घातला पाहिजे, काळे रंगाची गाडी घातली म्हणजे काळे रंगाची गाडी खरेदी नाही केली पाहिजे. याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे. जर तुमच्या शनी चांगला, म्हणजे तुमची मकर रास पण नाही आहे, कुंभ रास पण नाही आहे, पण तुमच्या शनी तुला रास मध्ये आहेत, तुमच्या शनी षडबल मध्ये खूप योगकारक आहेत, तुमच्या शनी जर योगकारक आहे किंवा पंचमहापुरुष योग मध्ये जर शनीची युती झालेली आहे, एकादश स्थान मध्ये शनी आहेत, तृतीय स्थान मध्ये जर शनी आहे, लग्न स्थान मध्ये जर शनी आहे, तर निश्चितपणे तुम्ही काळा रंग तुम्ही नेहमीच घाला, तुम्हाला काही फरक पडणार नाही. आणि काळा रंग मी तुम्हाला सांगतो, महादेवचा रंग तुम्ही बघा, शिवलिंग जर पाहिला त्यांचा रंग पण काळा आहे. कृष्ण बघा तुम्ही, त्यांचं नाव कृष्ण म्हणजे काला, आणि कृष्ण म्हणजे आकर्षण, कृष्ण म्हणजे गुरु, विश्वगुरु, आणि कृष्ण म्हणजे सफलता. तर मी तुम्हाला एकच सांगतो, जे कोणी तुम्हाला सांगितलं नाही तुला काळा रंग नाही घातला पाहिजे, तर तुम्ही एकदा फक्त तुमची कुंडली बघायचं, आणि नंबर 2 तुम्ही परिणाम पण बघा की बाबा आपण काला रंग घातला तेव्हापासून आपल्या सोबत काय, म्हणजे आपण आपल्याला सफलता भेटते की आपल्याला अपयश भेटतो, ते पण आपल्याला बघायचं. आणि नंबर 2, खूप काही मोठे मोठे श्रीमंत त्यांच्याकडे बघा काळे रंगाची गाडी, मोठी मोठी गाडी, जे इम्पोर्टेड कार्स जे आहेत ते खूप लोक काळे रंगाची घेतात. तर तसं नाहीये की तुम्हाला काळा रंग घ्यायचा नाही, काळा रंग घातला नाही पाहिजे, काळा रंगाची गाडी घेऊन, तसं काहीच नाही आहे. जर तुमच्या शनी योगकारक आहे, तुम्हाला काळा रंग एक दिवस निश्चितपणे तुम्हाला खूप वरती घेऊन जाणार आहे. अगदीच. म्हणजे ज्या लोकांना संभ्रम असतो रंगांविषयी की हा रंग घालावा की घालू नये, तर बऱ्यापैकी त्यांचा संभ्रम दूर झाला असेल असं मला वाटतं. या विषयावरती आपण अजून बोलणार आहोत, मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण राशीनुसार रंगांचं महत्व या विषयावरती चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत आचार्य सुनील कुमारजी. आपण या विषयावरती अजूनही माहिती घेणार आहोत, पण आपल्याला नांदेडहून कृष्णा यांचा फोन आलेला आहे. कृष्णाजी बोला, आपला प्रश्न विचारा. माझं नाव कृष्णा दाळे सर. हो, जन्म तारीख सांगा बेटा. 2/2/1994. ठीक आहे. आता मी प्रश्न काल पण लावलेला आहे, तर प्रश्न कालानुसार बेटा तुम्हाला जे त्रास आहे ना, ते कर्ज, म्हणजे कर्ज खूप झालेला आहे तुमच्यावर, हा, आणि कर्ज पासून आपल्याला मुक्ती पाहिजे. आणि स्पेशली 2.5 ते 3 वर्ष झाले, 2.5 ते 3 वर्षापासून थोडा जास्त त्रास आहे तुम्हाला. ठीक आहे. काम काय करता बेटा तुम्ही? सर मिस्त्री करतो सर, मी मिस्त्री आहे सर. अच्छा. आणि कर्ज खूप जास्त झालेला आहे का? हा सर. अच्छा. आणि जे मी तुम्हाला वेळ सांगितला, म्हणजे 2.5 ते 3 वर्षापासून थोडा जास्त त्रास आहे, तर तेव्हापासून जास्त त्रास आहे ना? हो सर. एक काम करा, मंगळवारी कधी कुणाकडूनही कर्ज घ्यायचं नाही.
कितीही जर आपल्याला म्हणजे कितीही त्रास झाला ना, तर त्यांना तुम्ही सांगा मला बुधवारी द्या, मला सोमवारी द्या, पण मंगळवारी कधी कर्ज घ्यायचा नाही. नंबर 2, मंगळवारी तुम्ही प्रयत्न करा की ज्या लोकांकडून तुम्ही कर्ज घेतलेलं आहे त्यांना तुम्हाला परत द्यायचं. ठीक आहे. तर जर तुम्ही कर्जाची परतफेड केली मंगळवारी तर लवकर तुम्हाला कर्ज मुक्ती भेटणार. नंबर 3, तुम्ही दर मंगळवारी दक्षिणमुखी हनुमानजीच्या मंदिरमध्ये जाऊन आणि एक चमेलीचे तेलचा दिवा लावा. 10 मंगळवार पर्यंत तुम्ही हा उपाय करा. अजून एक विषय, लाल मसूरची डाळ हे कोणीही गरजा म्हणजे जे गरजू माणूस जे आहेत त्यांना तुम्ही दान करा. दर मंगळवारी 10 मंगळवार पर्यंत हे उपाय करायचे आणि मंगळवारच्या दिवशी एक ध्वजा म्हणजे एक झेंडा तुम्हाला कोणताही देवीच्या मंदिरमध्ये लावायचा आहे. फक्त हे 3 उपाय करायच्या. तुमच्या जे कर्ज हळूहळू लवकर तुमच्या हे निघून जाईल आणि जे तुम्हाला सांगितलंय की मंगळवारी प्रयत्न केला पाहिजे कर्जाची परतफेड करण्याची. आणि आता कर्ज घेऊ नका, वेळ चांगला नाहीये म्हणून कर्ज घ्यायचा नाही. आता जेवढा कर्ज झालेला आहे फक्त त्याची परतफेड करा, उपाय करा, निश्चितपणे तुम्हाला यश भेटणार. खूप खूप आशीर्वाद. कृष्णा यांच्या समस्येप्रमाणे तुमच्याही काही समस्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता. आचार्यजी, एखाद्या विशिष्ट राशीने एखादा विशिष्ट रंग वापरू नये असं असतं का? हो, जर तुमची शत्रू राशी म्हणजे जसा कुणाची राशी जर मकर आहे तर त्यांच्या स्वामी शनी, तर ह्या लोकांना फक्त शनिवारच्या दिवशी गोल्डन कलर घातला नाही पाहिजे, ऑरेंज कलर नाही घातला पाहिजे. ठीक आहे, फक्त एवढा लक्ष ठेवा. कारण काय, आणि जर तुम्हाला घालायचे त्याचे उपाय पण आहेत, त्याचे उपचार आहे, ते उपचार करून तुम्ही घाला. शत्रू राशीचे जर आपण कपडे जर आपण शत्रू वारीवर जर आपण घातले तर निश्चितपणे काही ना काही प्रॉब्लेम्स, काही ना काही समस्या आपल्या आयुष्यात नक्की होत. म्हणून प्रयत्न करा की मित्र राशीचे कपडे वापरले पाहिजे. आणि जे तुमच्या राशीचे जे स्वामी आहे, जसं मी सांगतो कुणाची राशी कन्या आहे आणि कन्या राशीचा स्वामी आहेत बुध, आणि बुधचा जे रंग आहे तो हिरवा, ते बुधवारी हरा रंग नक्की घाला. जर तुमची स्वामी आहे धनु मीन तर राशी स्वामी तुमचा गुरु म्हणजे पिवळा रंग निश्चितपणे गुरुवारी कमी ते कमी तुम्ही घाला. बाकी जे वार आहे त्या दिवशी तुम्ही जर काही घातला तरी चालतं. आणि जर तुमच्या कुंडलीमध्ये काही चांगला योगकारक ग्रह आहे, जसं म्हणून तुमच्या योगकारक ग्रह सूर्य आहेत, शुक्र आहेत आणि तुमची राशी वृषभ आहे, तुमची राशी तुला आहे, निश्चितपणे तुम्ही गुलाबी रंग घाला. असं नाही की गुलाबी रंग असं म्हणतात नाही पिंक कलर जे आहे ते फक्त म्हणजे ते स्त्री वापरते, नाही तसं नाही आहे. तुम्ही पण जर वापरलं, तुमची राशी स्वामी जर शुक्र आहे, शुक्र योगकारक आहेत, तर शुक्रवारच्या दिवशी जर तुम्ही गुलाबी रंग वापरला निश्चितपणे तुम्हाला आयुष्यात समृद्धी भेटणार. आणि जर तुम्ही असं म्हणजे शक्य नाहीये, कधी कधी काय असतं जे आपल्यासाठी लकी कलर आहे आणि ते वापरणं जर शक्य नसेल तर तुम्ही काय करा, खिशात तुम्ही एक रुमाल किंवा छोटासा एक कपडा काहीतरी तुम्ही खिशात ठेवा. असंही जर केलं ना तर तुमच्या आयुष्यामध्ये निश्चितपणे तुम्हाला यश, सुख आणि धन मध्ये तुम्हाला समृद्धी भेटणार. ज्यांची रंगसंगतीची आवड असते तर रंगसंगतीची आवड आणि राशी याबाबत प्रेक्षकांना काय सांगाल? हो, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे जर कुणाला सफेद रंग, पांढरा रंग नेहमीच आवडतो, याचा अर्थ असा आहे तो माणूस निश्चितपणे उत्थान करणार. म्हणजे त्याचा शुक्र खूप चांगला आहे, त्याचा सूर्य खूप चांगला आहे. खूप काही लोक म्हणजे ते काय करताय, नेहमीच म्हणजे सफेद गाडी वापरताय, सफेद कपडे वापरताय. आणि तुम्ही पाहिलं असेल आज खूप श्रीमंत माणूस आणि खूप मोठे मोठे उद्योगपती त्यांना पण हा रंग आवडतो. आणि कधी कधी काय असतं, खूप काही लोकांना गुलाबी रंग आवडतो, त्यांचा शुक्र खूप प्रबल आहे. खूप काही लोकांना काला रंग आवडतो, त्यांचा शनी खूप प्रबल आहे. म्हणजे जर तुम्हाला कोणताही रंग नेहमीच तुम्ही वापरताय याचा अर्थ असा आहे तो रंग
राशी आणि तुमच्या ग्रहानुसार तुमची कुंडलीमध्ये योग कारक आहेत. आणि जर तुम्ही रंग वापरताय पण तुम्हाला यश नाहीये, कीर्ती नाहीये, समृद्धी नाहीये, सुख नाहीये आणि धन तुम्हाला भेटत नाही, तर निश्चितपणे एकदा या विषयावर चर्चा केली पाहिजे. तुमचा कोणता ग्रह योगकारक आहे ते त्याची माहिती तुम्हाला मिळाली पाहिजे. आणि ज्या दिवशी आपल्याला माहिती मिळाली ना और तो रंग जर तुम्ही वापरला त्या दिवसापासून तुमच्या आयुष्यात निश्चितपणे म्हणजे रंग आणि रंग आणि रंग होणार. म्हणजे बेरंग आयुष्य कधीच होणार नाही. अगदीच म्हणजे राशीनुसार सुद्धा रंगाला इतकं महत्व असतं हे आज तुमच्या या सेशनमुळे आम्हाला समजलेलं आहे. तुम्ही इथे आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्यासाठी धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आणि आशीर्वाद. ओम श्रीर्वर्च समायुषम आरोग्यम माविदाचनम महिते धनम धान्यम पशुम भवतुलाम संवत्सरम दीर्घमायुः. तर गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही पाहत रहा TV9 मराठी.